Good morning, student. We continue the next point. Same lesson circle. Touching circles. In touching circle, two condition. Two circles touches externally. म्हणजे दोन सर्कल काय करतो बाहेरून स्पर्श करतात आणि टू सर्कल्स टचेस इंटरनली म्हणजे दोन सर्कल काय आतून स्पर्श करतात. एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जातं की फाइंड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर. हियर center of this circle is P. In this circle the center of circle is Q. म्हणजे हे डिस्टन्स पी क्यू फाइंड आउट केलं. रेडियस दिलेले असतात. एकाची रेडियस काय असते जास्त असते आणि एकाची रेडियस काय असते कमी. वेन द टू सर्कल्स टचेस एक्सटर्नली देन द डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज सम ऑफ द रेडिया. जेव्हा दोन सर्कल काय होतात एक्सटर्नली टच करतात त्यावेळेस त्यांचं केंद्रामधील अंतर हे काय असतं सम ऑफ द रेडिया. त्यांच्या केंद्रामधील काय असतं त्रिज्येच्या बेरजेवढं एवढंच फाइंड आउट करायचं. इफ द टू सर्कल्स टचेस इंटरनली म्हणजे आतून स्पर्श करतात त्यावेळेस इफ द टू सर्कल टचेस internally then the distance between the center is difference between the radii. जेव्हा दोन सर्कल काय करतात आतून स्पर्श करतात इंटरनली टचेस त्यावेळे डिफरन्स बिटवीन द रेडिया. मग R1 इज द रेडियस ऑफ लार्जर सर्कल आणि R2 इज द रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल. मग डिस्टन्स बिटवीन द सेंटर PQ difference between the radii R1 minus R2. R1 greater than R2 म्हणजे R1 ची त्रिज्या काय असते जास्त असते कुणापेक्षा दुसऱ्या R2 पेक्षा म्हणजे दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या. when the two circles touches externally that time distance between center is sum of the radius. When two circle touches internally that time distance between the center is the difference between the radii. आता सेम दिस ॲक्टिव्हिटी वरती काय असेल प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल. टू सर्कल्स हॅव्हिंग रेडिया 3.5 सेंटीमीटर and 4.8 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली. म्हणजे दोन वर्तुळाची त्रिज्या दिलेली एका वर्तुळाची त्रिज्या किती आहे 3.5 आणि दुसऱ्या वर्तुळाची किती दिलं 4.8 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली म्हणजे आतून स्पर्श करतात. टू सर्कल्स टचेस फाइंड द डिस्टन्स बिटवीन दिअर सेंटर्स म्हणजे त्यांच्या केंद्रात. आता टू सर्कल्स एक्सटर्नली है ना टच ॲट पॉईंट M. हे इथं इंटरनली आपल्याला काय करतात टच करतात एक्सटर्नली नॉट इंटरनली टच. इंटरनली टचेस ॲट पॉईंट P. दॅट टाइम डिस्टन्स बिटवीन सेंटर काय असतं डिस्टन्स बिटवीन सेंटर्स of circles is difference between radii. आता ही R1 किती दिलेले आपल्याला 4.8 सेंटीमीटर आणि R2 किती दिलेले QM 3.5. Therefore distance between two centers but distance PQ is equal to R2 मोठे किती R2 minus R1. R2 किती 4.8 मायनस आपल्याला किती झाले 3.5. म्हणून आपल्याला किती आहे 4.8 मधून 3.5 गेल्यानंतर 1.3 सेंटीमीटर. Therefore distance
PQ is equal to, write down, 1.3 centimeter. This is the answer. When the two circles touches internally, टू सर्कल्स काय असतात, इंटरनली टच करतात, तेव्हा त्यांच्या केंद्रामधील अंतर काय असतं, डिफरन्स बिटवीन द रेडिया, त्रिज्येमधील फरक. आता नेक्स्ट एक्झाम्पल, टू सर्कल्स ऑफ रेडिया 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नल. हे बाहेरून स्पर्श करतात तेव्हा त्यांच्या केंद्रामधील अंतर. आता टू सर्कल्स, आता इन दिस एकदम टू सर्कल्स काय होतात, टच इच अदर एक्सटर्नली. हे काय करतात, बाहेरून स्पर्श करतात. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन सेंटर is the collinear sum of radii. जेव्हा दोन वर्तुळे काय करतात, बाहेरून स्पर्श करतात, तेव्हा त्यांच्या केंद्रामधील अंतर किती असतं, सम ऑफ द रेडिया. मग आपल्याला इथे R1 किती दिले, समजा 5.5 सेंटीमीटर अँड R2 किती दिले, 4.2 सेंटीमीटर. तर डिस्टन्स बिटवीन सेंटर, म्हणजे डिस्टन्स बिटवीन सेंटर PQ इज इक्वल टू R1 प्लस R2, म्हणजे 5.5 प्लस किती आले, 4.2 सेंटीमीटर. मग यांची बेरीज केली किती, 5 प्लस 2 7 आणि दिस 4 प्लस 5 9. मग डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज किती झाले, 9.7 centimeter. Very simple question. When the two circles touches internally, that time difference between the center is, त्याच्यामध्ये कितीचं डिस्टन्स बिटवीन सेंटर इज डिफरन्स बिटवीन द रेडिया, म्हणजे त्रिज्येतील फरक असतो. वेन द टू सर्कल्स टचेस एक्सटर्नली, देन द डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज सम ऑफ द रेडियस. ज्यावेळेस अंतरस्पर्श असते तेव्हा त्रिज्येचा डिफरन्स असतो. वेन द टू सर्कल्स टचेस एक्सटर्नली, दॅट टाइम डिस्टन्स बिटवीन सेंटर इज सम ऑफ द रेडिया. इन दिस वे यू सॉल्व द एक्झाम्पल. दिस इज अ very important example because this type of example asked in exam.